नमस्कार मित्र हो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मित्र हो, आज आपण पाहणार आहोत की 12वी नंतर काय करिअरची संधी आहेत राज्यशास्त्र विषयामध्ये बी ए केल्यानंतर. विद्यार्थी म्हणत आहेत की बी ए का करावं? अलीकडं शहरातली महाविद्यालय ओस पडत आहेत आणि खेड्याकडं विद्यार्थ्यांचा मन वाढतो आहे. खेड्यामध्ये जाऊन तुम्हाला डिग्री मिळेल, पण डिग्री ही काही गुणवत्ता नाही. आणि म्हणून गांधींनी असं म्हटलेलं होतं की प्रत्यक्ष कृतीविना मिळवलेलं ज्ञान हे शृंगारलेलं प्रेतासारखं आहे. कारण प्रेताला आपल्याला किती वेळी ठेवावं अशी इच्छा असली तरी ती ठेवता येत नाही. त्याचा कितीही श्रृंगार करून काही उपयोगी नाही. तसं ते आहे. आणि म्हणून अशा पद्धतीचं ज्ञान आणि म्हणून बाबासाहेबांनी सुद्धा अतिशय कष्टातून शिक्षण मिळवलं. जे शिक्षण कष्टातून मिळवलेलं असते ते खऱ्या अर्थाने वाघिणीचं दूध आहे. कॉप्या मारून गुत्ते देऊन कोणीतरी कॉन्ट्रॅक्ट घेते आहे आणि म्हणून डिग्र्या मिळत असतील तर त्यातून तुमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होणार आहे काय याचंही आपल्याला आत्मपरीक्षण करावं लागेल. आणि ही सगळी जी शिक्षण व्यवस्था आहे ती एकीकडे आपण जगामध्ये महासत्ता होतो म्हणतो आहोत आणि दुसरीकडं अशा पद्धतीने लोक जर खेड्याकडे जात असतील, नुसतं तिथं परीक्षा एक परीक्षाच होणार असतील, शिकवण्यासाठी स्टॉप नाही, शिकवण्यासाठी प्राध्यापक नाही, आहे तो प्राध्यापक पात्र नाही, अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपण तिथं जाणार असू आणि पैसे देऊन तिथं आणि इथं फुकट असताना सुद्धा आपण ऍडमिशन घेणार नसू तर आपणच आपल्या समाजाचा ऱ्हास करतो आहोत असं ते चित्र आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्र हो, आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की ज्ञान ही काही बाजारात मिळणारी वस्तू नाही. ती प्रत्यक्ष काही मेहनत न करता कष्ट न करता जर मिळवली, डिग्री मिळवली तर ती डिग्री काही प्रत्येक ठिकाणी चालत नसते. आणि म्हणून अलीकडं जागतिकीकरणामध्ये, कारण लोकशाहीचं हे सूत्रच आहे की जो कर्तृत्ववान आहे त्याला नोकरी मिळाली पाहिजे. पण सरंजामदार हे आयत्या प्रवृत्तीवर काही पात्रता नसताना गैरमार्गाने ती मिळवत असतात आणि गैरमार्गाचा थैमान वाढला. नीटचे हे सगळे गोळ झाले आणि म्हणून परीक्षेवरचा विश्वास म्हणून चालत नाही. शासकीय यंत्रणा कशासाठी या सगळ्या चोरांना पकडते आहे, या सगळ्या लोकांना अटक कशासाठी करते आहे? तर जो खरा हुशार आहे, खरा एकलव्य आहे, त्याच्यावर अन्याय झाला नाही पाहिजे हा यामागचा भीती हेतू आहे. म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि उदगीरमध्ये आपण या चॅनलवर जी सगळी विद्यार्थी व्हिडिओ पाहतात त्या सर्वांनी यावर विश्वास ठेवून हे लक्षात घेतलं पाहिजे आणि हमी स्वामी महाविद्यालयामध्ये आपण प्रवेश घ्यावा. निश्चितपणे आपल्याला डिग्री प्लस देण्याचं आश्वासन मी देतो. कारण बी ए का करावं? 12वी नंतर बी ए राज्यशास्त्रच का करावं? बी ए इन पॉलिटिकल सायन्स हा पदवीचा कार्यक्रम आहे. हा 3 वर्षाचा कोर्स आहे. हा 3 वर्षाचा अभ्यासक्रम 6 सेमिस्टरमध्ये आपल्याला पूर्ण करायचा आहे. 6 सेमिस्टरमध्ये तो विभागलेला आहे. या अभ्यासक्रमाद्वारे विद्यार्थी राजकारणातील सर्व पैलूंचे वाचन करतात आणि ते समजून घेण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये विद्यार्थ्याला भारतीय आणि आंतरराष्ट्रीय राजकारण तसेच आधुनिक राजकीय व्यवस्था आणि सार्वजनिक प्रशासन, सार्वजनिक व्यवहार आणि आंतरराष्ट्रीय संबंध याविषयी शिकवले जाते. राजकारणाच्या अभ्यास करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम अतिशय चांगला पर्याय आहे. हा अभ्यासक्रम 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर करता येतो. यासाठीची पात्रता कोणत्याही मान्यता प्राप्त संस्थेतून 12वी उत्तीर्ण, इयत्ता 12वी मध्ये किमान 50% गुण ही आहे. आणि तो कुठल्याही शाखेचा असेल, सायन्सचा असेल, कॉमर्सचा असेल, MCVCचा असेल तरी सुद्धा तो बी ए राज्यशास्त्र करू शकतो आणि त्यांनी ते करावं. कारण जागतिकीकरणामध्ये अलीकडं निवडणूक शास्त्र हा विषय आलेला आहे आणि राजकीय भूगोल, राजकीय अर्थशास्त्र आणि इंटरडिसिप्लिनरी मध्ये राजकारण हा एखाद्याची इच्छा असो अथवा नसो, एखाद्याला आवडते म्हणून एखाद्याला न आवडते म्हणून, पण राज्यशास्त्राला इग्नोर करता येत नाही. राजकारण हे सर्वांच्याच आवडीचा विषय आहे. आणि मग असं असताना आपण त्या विषयापासून दूर कसे काय राहू शकतो? म्हणजे कोणत्याही प्रवाहाचा विद्यार्थी राज्यशास्त्रात बी ए साठी अर्ज करू शकतो. परंतु इतर कोणत्याही शाखेतून 12वीत मिळालेल्या गुणामधून 5% वजा केल्यास गुणाच्या टक्केवारीच्या आधारे प्रवेश दिला जातो. हे कट ऑफ वगैरे हे जी लिस्ट लावायची जी पद्धत होती ती आता मोजक्याच कॉलेजमध्ये राहिलेली आहे. आता बाकीच्या कॉलेजमध्ये ही पद्धत नाही, त्यामुळे आपल्याला डायरेक्ट ऍडमिशन मिळत असते. तर त्याचा आपण फायदा घ्यावा आणि या प्रवेश प्रक्रियेमध्ये किंवा एखाद्या ठिकाणी तुम्ही पुणे विद्यापीठात गेलात. आता माझा एक विद्यार्थी म्हणाला की मला उदयगिरी महाविद्यालयामध्ये 12वी मध्ये फर्स्ट आलेले विद्यार्थी म्हणजे मला फर्ग्युसन कॉलेजमध्ये करायचं आहे. तरी सुद्धा आपण आमच्या संपर्कात असलात, आपल्या चॅनलशी संपर्कात आहे म्हणून माझी तिथे विद्यार्थी आहे, विद्यार्थिनी आहे राज्यशास्त्र शिकवायला.
आणि मग त्यांना आपण सांगू शकतो की यांच्याकडे विशेष लक्ष द्या, कारण आपण आपलं काहीतरी ध्येय ठेवलं असेल आणि त्यासाठी आपण जाणार असतो शहरामध्ये, तर तिथं सुद्धा आपण त्याचा फायदा करून घेतला पाहिजे. आणि आपण हे सर्वांना हे सांगण्यासाठीच हे करतो आहोत. आणि म्हणून विद्यार्थ्यांकडे राज्यशास्त्रात BA करण्याची ही जी मार्ग आहेत त्यामध्ये पूर्वी होतं कट ऑफच्या आधारावर आणि दुसरा त्या कॉलेजमध्ये प्रवेश परीक्षेच्या आधारावर त्याला प्रवेश द्यायला जायचा. पण अलीकडं विद्यार्थी संख्या रोडावलेली आहे, विद्यार्थी खेड्याकडे जात आहेत आणि म्हणून अलीकडे आता 50% 45% मार्क असलेल्या विद्यार्थ्याला सुद्धा डायरेक्ट राज्यशास्त्र BA मध्ये प्रवेश दिला जातो. आणि म्हणून आपण तो प्रवेश घ्यावा आणि राज्यशास्त्र विषयामध्ये करिअर करावा. कारण या विषयामध्ये जर तुम्ही अभ्यास केलात, हा विषय समजून घेतलात, कारण राजकारण सर्वांच्याच आवडीचा विषय आहे. इलेक्शन मॅनेजमेंट, सातत्याने इलेक्शन होतात, खासदारांना, आमदारांना, राज्यकर्त्यांना राजकीय सल्लागार हवे असतात, शासनाला सगळ्या योजनांचा अभ्यास करणारे राज्यशास्त्रज्ञ हवे असतात. आणि म्हणून BA केल्याच्या नंतर तुम्हाला काय करता येऊ शकते, तर MA पॉलिटिकल सायन्स करता येते, MA इंटरनॅशनल रिलेशन करता येते, MA पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन करता येते, लॉ करता येते. एवढंच नाही तर MA सार्क मध्ये MA करण्यासाठी सुद्धा JNU मध्ये एक स्वतंत्र शाखा ओपन केलेली आहे. सार्क नावाचा स्वतंत्र पेपर ठेवला. दक्षिण आशियामधील 7 राष्ट्रातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना येऊन सुद्धा तिथं शिक्षण घेता येते. म्हणजे एका राष्ट्राचा नाही तर ह्या 7ही राष्ट्रांचा विकास आपल्याला एकसंघ होऊन कसा करता येईल याबद्दलचा अभ्यासक्रम त्या ठिकाणी सेट केलेला आहे. विश्वनाथ कराड आणि TN शेषनच्या सांगण्यावरून राज्यकारणाची शाळा पुण्याला चालू केलेली आहे MIT कॉलेजमध्ये. तर तिथं सुद्धा आपल्याला ऍडमिशन घेता येऊ शकते. लॉ करता येते. लॉ कॉलेजमध्ये त्याची एंट्रन्स एक्झाम असते, ती जर दिली, CET असते, CET दिली तर त्यातून आता आपले 2 विद्यार्थी, सय्यद बिस्मिल्ला ही लॉ कम्प्लीट झालेली आहे. आता अविनाश कसबे नावाचा विद्यार्थी रायगडमध्ये तो लॉ करतो आहे. राठोड नावाचा विद्यार्थी तो लॉ करतो आहे, तोडचिरचा आहे. म्हणजे तुम्हाला ते सुद्धा करता येऊ शकते. MBA मार्केटिंग करता येते, MBA इन फायनान्स तुम्हाला करता येते, MBA ह्युमन रिसोर्स हा कोर्स तुम्हाला करता येतो BA पॉलिटिकल सायन्स केल्यानंतर. जर्नलिझम इन सोशल वर्क हे करता येते. सोशल वर्क मध्ये निलेश जाधव नावाचा माझा विद्यार्थी आहे, त्यांनी सोशल वर्क कम्प्लीट केला. तो आता एका NGO मध्ये अतिशय चांगल्या पगारीवर पुण्यामध्ये काम करतो आहे. कचरा व्यवस्थापन कसं करावं याचं तो उत्कृष्ट मार्गदर्शन सुद्धा आपल्याला करू शकतो. ही यशस्वी विद्यार्थी तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर PhD, UPSC, MPSC या गोष्टी तर आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे, तर आपण करू शकतो. B.Ed म्हणजे नोकरीच्या संधी जर आपण म्हणत असाल तर नोकरीमध्ये तुम्हाला एडिटर होता येते एखाद्या पेपरचा, न्यूज रिपोर्टर होता येते, लेखक म्हणून तुम्हाला काम करता येते. राजकारणावर दररोज वेगवेगळे लेख सगळ्यात वृत्तपत्राला हवे असतात. राज्यकर्त्यांना मार्गदर्शक हवे असतात, PA हवे असतात, इलेक्शन मॅनेजमेंट मध्ये रिपोर्टर हवे असतात, एक्झिट पोलसाठी अनेक ठिकाणी रिपोर्ट घ्यायला लोक हवी असतात. यामध्ये जो राज्यशास्त्राचा अभ्यास होतो ते सगळं करू शकतो. बँक जॉब मध्ये क्लर्क तो होऊ शकतो, शिक्षक होऊ शकतो, सेटनेटची परीक्षा देऊन तो प्राध्यापक होऊ शकतो. अशा अनेक ऑपॉर्च्युनिटीज यामध्ये उपलब्ध आहेत. डिप्लोमेट म्हणून तो जाऊ शकतो. इंटरनॅशनल रिलेशन मध्ये संयुक्त राष्ट्र संघामध्ये, आंतरराष्ट्रीय संघटनेमध्ये सुद्धा तो राज्यशास्त्राचा विद्यार्थी काम करतो. ह्युमन राईट कमिशन मध्ये त्याला नोकरी मिळू शकते. म्हणजे फॉरेनच्या ज्या नोकरी आहेत त्यामध्ये सुद्धा तो जर टॅलेंट असेल, त्याचं इंग्रजी आणि हिंदीवर प्रभुत्व असेल तर तो ह्या नोकऱ्या सुद्धा अचीव करू शकतो. आणि म्हणून राज्यशास्त्र हा विषय अत्यंत महत्वाचा आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि ही महाविद्यालय आपल्यासाठी काढली आहेत. या ठिकाणी जे फुकट शिक्षण मिळते आहे याचा अर्थ ते फुकट मिळते असं नाही, ते समाजवादाचं परिणाम आहे. समाजवादामध्ये तुम्ही नॉमिनल फीस भरली तरी तुम्ही त्याचे मालक होत असता. आणि म्हणून तुम्हाला ही संधी आहे. उद्या ही महाविद्यालय बंद होतील काही वर्षांनी, कारण हे 20 वर्षाचा हा परिणाम आहे. मागच्या 20 वर्षामध्ये नॉन ग्रँड शाळांचं पीक आलं इंग्रजी मीडियमच्या, आणि त्या शाळांमध्ये मुलं जायला लागली. मराठी मीडियमच्या शाळा ऊस पडायला लागल्या, जिल्हा परिषद बंद व्हायला लागल्या. आणि मधल्या काळामध्ये CET आली, नीट आली, JEE आली, आणि या सगळ्या परीक्षांमुळे क्लासेसचा थैमान आला आणि परीक्षार्थी, विद्यार्थी आणि पोठार्थी शिक्षक अशा पद्धतीची कल्चर निर्माण झाली. याला जबाबदार कोण असा प्रश्न आपण मागा 2006 मध्ये लोकसभामध्ये लेख लिहून विचारला होता. तर या सगळ्या सिस्टीमला ही सगळी आपली व्यवस्थाच जबाबदार आहे. कारण आपल्याला फक्त नुसती डिग्री हवी असेल, गुणवत्ता नको असेल,
तर त्यातून असंच चित्र निर्माण होते आणि म्हणून हे आपल्याला टाळता आलं पाहिजे. आणि खरी गुणवंत आताही बेकार नाहीत, त्यांना अनेक ठिकाणी मागणी आहे. आपल्याकडं कॉप्या मारून पूर्ण आपण एक पिढी बर्बाद करतो आहोत, याचं भान आणि याची जाण आपल्याला आली पाहिजे. आणि ही रोखण्यासाठी आपण गुणवत्तेचा आग्रह धरला पाहिजे, शिक्षकाला शिकवण्यासाठी आग्रह धरला पाहिजे. कुठलाही शॉर्टकट हा आपल्याला ज्ञान देत नसतो आणि म्हणून शिक्षक हा वाणी नाही आणि शाळा म्हणजे वखारी नाही असं म्हटलेलं होतं गांधींनी. आणि या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत. जोपर्यंत आपण हे समजून घेणार नाही आणि नॉलेज ही जर पॉवर असेल आणि ती आपल्याकडे नसेल, डिग्री आहे तरीही आपल्याला ग्लोबलायझेशन मध्ये, जागतिकीकरणामध्ये जॉब मिळणार नाही. आता आपल्याला प्रत्येक ठिकाणी जॉब आहे, फक्त मुलांकडे क्वालिटी नाही. तो 10वी पर्यंत काहीच न करता पुढच्या वर्गात ढकलले म्हणून आला असेल 12वी पर्यंत, तर तो पुढे काय करणार आहे आणि पुढे सुद्धा तो तसंच ढकलावं अशी अपेक्षा करत असेल तर अशा पद्धतीने दिलेलं शिक्षण हे शिक्षण नाही आणि ते वाघिणीचं दूध तर नाहीच नाही. आणि म्हणून असं शिक्षण न घेतलेलं बरं. आणि म्हणून बाप म्हणत आहे की अरे शिकला तो वाया गेला, शिकला नव्हता तेव्हा तो किमान शेतात भाकरी तरी आणून देत होता, आता तो तेही करत नाही, मी डिग्री झाली असं म्हणतो आहे. ही अत्यंत भयावह चित्र आहे आणि म्हणून यावर आपण विचार करावा. आणि ही जी महाविद्यालय आहेत लोकशाहीमध्ये समाजवादामुळं आपल्या शिक्षणासाठी सरकार तुमची ट्युशन फी भरते म्हणून ते चालतात, सरकार तुम्हाला शिष्यवृत्ती देते, आपण त्याच्याकडे जर पाठ फिरवली तर ही उद्या बंद होतील आणि बहुजनातल्या सामान्य विद्यार्थ्यांना उद्या उच्च शिक्षण घेता येणार नाही. आताच तुम्ही पहा, LKG UKG ला सुद्धा 10,000 20,000 30,000 रुपये फीस मोजतात महिन्याला पालक. तेव्हा त्या वर्गात ती मुलं जातात. बाहेर ट्युशन लावायला पहा, ट्युशनला तासाला 500 रुपये फीस घेतली जाते. मग तुम्हाला हे मोफत कसं काय मिळते? कारण सरकारने ही व्यवस्था केलेली आहे. भारतीय राज्यघटनेत तर कलम 45 सक्तीची आणि मोफत शिक्षणाची तरतूद करते मार्गदर्शक तत्वामध्ये. म्हणून हे आलेलं आहे, शिक्षणाचा हक्क आहे आणि म्हणून हे आपल्याला फुकट मिळते. याचा अर्थ फुकट आहे याची काहीच किंमत नाही. अशा पद्धतीने जर आपण या शिक्षण व्यवस्थेकडे दुर्लक्ष केलात, आज शहरातली महाविद्यालय जर ओसपलीत उद्या ती बंद होतील आणि त्याचा भविष्यामध्ये फार मोठा परिणाम आपल्या सर्वांवर होईल. जे श्रीमंत आहेत ती लोक शिक्षण घेऊ शकतील, बहुजन शेतकऱ्याची सामान्य मुलं ही शिक्षण घेऊ शकणार नाहीत, नोकऱ्या करू शकणार नाहीत. कारण क्वालिटी एज्युकेशनच नसेल, तुम्हाला कुठलंच काही येत नसेल तर आपण कुठल्या आधारावर जॉब मागणार आहोत. आणि म्हणून याचा गांभीर्याने आपण विचार करावा अशी अपेक्षा करतो. आणि 12वी नंतरचं जे राज्यशास्त्रामधलं करिअर आहे ते उज्ज्वल आहे आणि हे याची मी हमी देतो. कारण आपण कोरोनामध्ये हे चॅनल चालू केलं आहे, चॅनलवर प्रत्येक टॉपिकची व्हिडिओ टाकलेली आहेत, सेटनेट पर्यंतची व्हिडिओ टाकलेले आहेत, त्याचा आपण लाभ घ्यावा. धन्यवाद. या चॅनलवर नव्याने आला चॅनलला सबस्क्राईब करावं, अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करावं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.